नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. सध्या आपण पाहतोय उन्हाळा विशेष काही निवडक रेसिपीज. आज आपण पाहतोय बटाट्याचा किस. आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही हा बटाट्याचा किस केलात ना, तर तुमचाही किस एकमेकांना चिकटणार नाही, तळल्यानंतर लाल पडणार नाही आणि तेलकट तर अजिबात होणार नाही. चला तर पाहूया हा लांब सडक पांढरा शुभ्र बटाट्याचा किस. बटाट्याचा किस करण्यासाठी इथे आपल्याला 2 किलो मोठ्या आकाराचे आणि पातळ सालीचे बटाटे घ्यायचे आहेत. बटाटे भाजी मार्केटमधून विकत घेताना त्यांची अशा पद्धतीनं नखांनी साल काढून पाहिजे. साल काढल्यानंतर आतमध्ये बटाटा जर आपल्याला पांढरा दिसत असेल ना, तरच तो आपल्याला घ्यायचा आहे. पाहताना बटाट्याची साल किती पातळ आणि आतमधून बटाटा अगदी पांढरा शुभ्र आहे. जर बटाटा पिवळसर असेल ना, तर मग त्या बटाट्यांमध्ये स्टार्च जास्त असतो आणि मग अशा बटाट्यांचा किस आपण किती काळजी करून केला ना, तरी तळल्यानंतर तो लालच पडतो. बटाट्याला बऱ्याच प्रमाणात माती असते, म्हणून हे बटाटे आपल्याला नळाच्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर या सगळ्या बटाट्यांची आपल्याला साल कटरच्या साहाय्यानं सालं काढायची आहेत. परंतु साल काढल्यानंतर हा बटाटा आपल्याला पाण्यात ठेवायचा आहे, नाहीतर बटाटा लाल पडतो, काळा पडतो, तुम्हाला तर माहितीच आहे. भाजी मंडईमध्ये जिथे प्रॉपर बटाट्यांचा गाळा असतो ना, तिथूनच आपल्याला बटाटा घ्यायचा आहे. त्यांना सांगितलं ना की मला वेपर्सला किंवा किस करण्यासाठी बटाटे हवेत, तर त्यांच्याकडे बटाटा वेपर्स आणि बटाटा किस करण्यासाठीचे बटाटे वेगळे ठेवलेले असतात, ते बरोबर काढून देतात. जर तुम्ही कोणत्याही लोकल भाजी मार्केटमधून हे बटाटे घेतले ना, तर ते वेपर्सचेच किंवा किसाचेच असतील असं काही सांगता येत नाही. बटाट्यांची साल काढून घेतल्यानंतर बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि दुसऱ्या एका भांड्यात पाणी घ्यायचे आणि आपल्याला ज्या स्लायसरनं बटाट्याचा किस करायचा आहे ना, ते स्लायसर अशा प्रकारे त्या भांड्यावर धरायचं आहे आणि बटाट्याचा किस आपल्याला अशा प्रकारच्या छोट्या छिद्रांनी पाडायचा नाही आहे, तर मोठ्या छिद्रांनी पाडायचा आहे. छोट्या छिद्रांनी तुम्ही किस पाडलात ना, तर सुकल्यानंतर तो आणखीन छोटा होतो आणि मग त्याचा तळताना भुगा होतो, चुरा होतो आणि करपतो देखील. बटाटा पूर्णपणे आडवा धरायचा आहे आणि आपल्याला हा किस पाडायला सुरुवात करायची आहे. परंतु किस पाडताना बटाटा वरपासून खालपर्यंत जायला हवा, तिथल्या तिथे घासायचा नाही आहे, नाहीतर मग आपला बटाट्याचा किस अगदी छोटा छोटा पडतो. वरपासून खालपर्यंत असं आपण सरकवत गेलो ना, तर मग मोठमोठा किस तयार होतो. पाहताना तुम्ही आपला बटाट्याचा किस किती मोठा झाला आहे. एक पीस जवळजवळ 4 ते 5 इंच लांबीचा आहे. आपला एका बटाट्याचा किस पाडून झालेला आहे. आता हा बटाट्याचा किस आपल्याला याच पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि पिळून तो आपल्याला दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये घालायचा आहे. असं केल्यानं काय होतं, तर बटाट्यातील सगळं स्टार्च निघून जातो आणि मग तळताना आपला बटाटा लाल पडत नाही, बटाट्याचा किस चिकट होत नाही, खुसखुशीत होतो. पाहताना तुम्ही आपण ज्या पाण्यामध्ये बटाटा किसला होता ना, त्या बटाट्याच्या किसाचं पाणी कसं पांढरट दिसतंय. हे पांढरट दिसतंय ना, हा सगळा स्टार्च आहे. आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचे, नवीन पाणी घ्यायचे आणि नवीन पाण्यामध्ये दुसरा बटाटा आपल्याला किसायला सुरुवात करायची. प्रत्येक बटाट्याला आपल्याला असंच करायचं आहे, म्हणजे पुढे आपल्याला खूप वेळा पाणी बदलावं लागणार नाही. 2-3 वेळा बदललं तरी सुद्धा चालणार आहे. आपले सगळे बटाटे किसून झालेत. बटाटे किसून झाल्यानंतर त्यांचा किस आपण स्वच्छ धुवून पिळून दुसऱ्या नवीन चांगल्या स्वच्छ पाण्यामध्ये घातला होता. पाहताय ना तुम्ही, आपण बटाटा किसल्यानंतर त्यावेळी स्वच्छ धुवून घेऊन नवीन पाण्यामध्ये घातला होता, त्यामुळे आपल्या बटाट्याचा किस आत्ताच किती पांढरा शुभ्र दिसतोय. आता पुन्हा हा किस आपल्याला या पाण्यामध्ये चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हे पाणी निथून काढायचं आहे आणि दुसऱ्या एका पातेल्यामध्ये नवीन पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हा किस स्वच्छ धुवून पिळून घालायचा आहे. नवीन पातेल्यातल्या पाण्यामध्ये हा किस घातल्यानंतर आता हे पातेलं आपल्याला किमान अर्धा तास असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. या किसामध्ये जो स्टार्च असतो ना, तो सगळा पाण्यामध्ये उतरेल. अर्ध्या तासानंतर परत काय करायचं आहे, पहिल्यासारखीच क्रिया करायची आहे. पुन्हा हा किस आपल्याला हलक्या हातानं चोळून पिळून घ्यायचा आहे आणि नवीन पाण्यामध्ये घालायचा आहे आणि सगळा पीस चोळून पिळून नवीन पाण्यामध्ये घातल्यानंतर पुन्हा हे जे पातेलं आहे ना, हे पुन्हा अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचे. अशी क्रिया आपल्याला 4 वेळा करायची, म्हणजे आपल्याला 4 वेळा हा किस स्वच्छ धुवून पिळून घ्यायचा आहे, नवीन पाण्यात घालायचा आहे. असं 4 वेळा केल्यानंतर 5व्यांदा हा किस आपल्याला नवीन पाण्यात घालायचा आहे आणि या पाण्यामध्ये हे अशा पद्धतीनं 5-6 वेळा ही तुरटी आपल्याला पाण्यामध्ये फिरून घ्यायची आहे. तुरटीमुळे आपल्या बटाट्याचा किस पांढरा शुभ्र होतो, परंतु खूप सुद्धा तुरटीचं प्रमाण घ्यायचं नाही. जर तुरटीचं प्रमाण जास्त झालं ना, तर सुकल्यानंतर बटाट्याचा किस पांढरा शुभ्र तर दिसेल, परंतु तळल्यानंतर तो लाल पडेल. तुरटी फिरून झाल्यानंतर या पातेल्यावर झाकून ठेवायचे आणि हे पातेलं आपल्याला रात्रभर असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर पातेल्यावरचं झाकण काढायचं.
पाहताय ना तुम्ही आपलं पाणी किती नितळ दिसतंय. याचा अर्थ आपल्या बटाट्याच्या किसामध्ये अजिबात स्टार्च उरलेला नाही आहे. आता एका मोठ्या पातेल्यामध्ये पातेल्याचा पाऊण भाग भरेल इतपत पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मोठी करायची आहे. पातेल्यावर झाकण ठेवायचे म्हणजे पाण्याला उकळी लवकर येईल. 10 मिनिटांनंतर झाकण काढायचे. पाहताय ना तुम्ही आपल्या पाण्याला 10 मिनिटांमध्ये अगदी खळखळून उकळी आलेली आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला पाव वाटी मीठ घालायचं आहे. मी साधंच मीठ वापरतोय. तुम्हाला जर उपवासासाठीच किस हवा असेल तर तुम्ही सैंधव मीठ वापरू शकता. आता थोडा थोडा करत सगळ्या बटाट्याचा किस आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये घालायचा आहे आणि झाऱ्याच्या साहाय्यानं हा किस आपल्याला खालपासून वरपर्यंत व्यवस्थित सगळीकडून हलवून घ्यायचा आहे. किस व्यवस्थित हलवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची, पातेल्यावर झाकण ठेवायचे आणि पुन्हा एकदा या पाण्याला आपल्याला उकळी येईपर्यंत वाट पाहिजे. परंतु एकसारखं 10 मिनटं आपल्याला असंच हा बटाट्याचा किस ठेवायचा नाही आहे, तर 2-2 मिनिटांनी झाकण काढायचं आहे आणि हा बटाट्याचा किस आपल्याला आपण जसं पहिलं हलवलं ना तसं खालपासून वरपर्यंत सगळ्या बाजूंनी हलवून घ्यायचं आहे. असं आपल्याला 10 मिनिटांमध्ये 3-4 वेळा करायचं आहे. असं केल्यानं काय होतं तर आपला बटाट्याचा सगळा किस एकसारखा शिजला जातो. जर आपण नाही हलवलं तर मग खालचा बटाट्याचा किस आहे ना तो जास्त शिजला जातो, त्याचा गाळ होतो आणि वरचा किस कच्चाच राहतो. म्हणून आपल्याला 2-2 मिनिटांनी मधून झाकण काढायचं आहे आणि किस व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हे पहा झाकण ठेवून 10 मिनिटांनी मधून आपल्याला उकळी येताना थोडी दिसते. एवढीच उकळी येणार आहे, फार खळखळून उकळी येणार नाही. जर दुसऱ्यांदा खळखळून उकळी काढली ना तर मग आपल्या बटाट्याच्या किसाचा गाळ होईल. म्हणून मध्यभागी थोडीशी उकळी येताना दिसली ना तर तेवढी पुरेशी आहे. आता झाऱ्यामध्ये थोडासा किस घ्यायचा आहे आणि आपल्याला हा किस तुटतोय का ते पाहायचं आहे. हे पहा आपल्या बटाट्याच्या किसाचे लगेच 2 तुकडे होत आहेत आणि किस पारदर्शी सुद्धा झालेला आहे, ट्रान्सपरंट दिसतोय, चकाकी आली आहे. याचा अर्थ आपला किस अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हा किस आपल्याला थोडा करत चाळणीमध्ये वेळणीमध्ये काढून घ्यायचा आहे. किस वेळणीमध्ये काढून घेतल्यानंतर 3-4 मिनटं थांबायचं आहे म्हणजे किसातलं सगळं पाणी निथळलं जाईल. परंतु खूप वेळसुद्धा थांबायचं नाही आहे, म्हणजे आपल्याला हा किस थंड होऊ द्यायचा नाही आहे. कोमट झाला तर चालेल परंतु थंड होऊ द्यायचा नाही आहे. बटाट्याचा किस उकेपर्यंत मी टेरेसवर एक स्वच्छ सुती कापड अशा प्रकारे अंथरून घेतले. त्याच्यावर हा किस आपल्याला पसरवून घ्यायचा आहे आणि हा किस कापडावर घालताना आपल्याला खूप जवळ घालायचा नाही आहे तर विरळ घालायचा आहे. म्हणजे हा किस आपल्याला अशा पद्धतीनं हातानं वरून सोडायचा आहे म्हणजे त्याचे असे गठ्ठे तयार होणार नाही. जितकं शक्य असेल तितका सुट्टा किस आपल्याला कापडावर पसरवून घ्यायचा आहे, विरळ पसरवून घ्यायचा आहे. तसं तर आपण बटाट्याचा किस पुष्कळ वेळा चोळून घेतलेला आहे, त्यामुळे त्यामध्ये स्टार्च इतका नाही आहे. तरीसुद्धा खबरदारी म्हणून जितकं शक्य असेल तेवढा विरळ हा किस आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. नाहीतर सुकल्यानंतर सुद्धा तो किस तसाच चिकटलेला राहतो. सगळा किस पसरवून झाल्यानंतर दिवसभर हा किस आपल्याला कडकडीत उन्हामध्ये असाच सुकू द्यायचा आहे. जर तुमच्याकडे दिवसभरात 7 ते 8 तास कडक ऊन येत असेल ना तर एका दिवसामध्ये हा किस व्यवस्थित सुकतो. आपला सगळा बटाट्याचा किस आपण टेरेसवर कडक उन्हामध्ये सुकायला ठेवला आहे आणि हे पहा रात्री 6 वाजेपर्यंत तो कडक सुकला आहे. आता सुकलेला हा किस आपल्याला एखाद्या ट्रेमध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी देखील दिवसभर कडक उन्हामध्ये असाच ठेवायचा आहे, पसरवून ठेवायचा नाही आहे. पसरवून ठेवला तर तो वाऱ्यानं उडून जाण्याची शक्यता असते. आपला बटाट्याचा किस कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस अगदी व्यवस्थित सुकलेला आहे आणि आपण तो तळूनही पाहिला आहे. हे पहा आपला बटाट्याचा किस अजिबात लाल पडलेला नाही आणि तेलकटही झालेला नाही आहे. बटाट्याचा किस तळताना एक काळजी घ्यायची, तेल चांगलं गरम झालं की बटाट्याचा किस तेलामध्ये सोडायचा, गॅसची फ्लेम बारीक करायची आणि मंद आचेवरच आपल्याला हा किस तळून घ्यायचा आहे. नाहीतर तुम्ही मध्यम किंवा मोठ्या आचेवर तळलात ना तर हमखास तो लाल पडणार. आवाज तर आहे का? पाहिलेत ना कसा चुरा झाला आहे. कडकडीत सुकून घेतलेला हा बटाट्याचा किस आपल्याला एखाद्या स्टीलच्या डब्यात अथवा हवाबंद डब्यामध्ये वर्षभरासाठी साठवून ठेवून द्यायचा आहे आणि उपवासाच्या दिवशी किंवा केव्हाही इच्छा होईल तेव्हा आपल्याला हा किस तळायचा आहे. आपल्या आवडीचा किंवा मुलांच्या आवडीचा मसाला यावर पेरायचा आहे, शेंगदाणे तळून घालायचे, खोबरंही तळून घालायचं आहे. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून चटपटीत असा चिवडा करायचा आणि त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बटाट्याचा किस करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.